नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी इतिहास पाठ्यपुस्तकातील शेवटचं प्रकरण क्रमांक 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन याचा काही भाग आपण अभ्यासणार आहोत. ऐतिहासिक ठेवा कशाला म्हणायचं, तर इतिहासकारांनी अत्यंत परिश्रमपूर्वक जी इतिहासाची साधनं उपलब्ध आहेत त्याच्या आधारे लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्याला आपण ऐतिहासिक ठेवा असं म्हणतो. ही इतिहासाची साधनं आणि त्यांची जतन करण्याबाबतची कोणती कामं करावी लागतात, तर एक म्हणजे इतिहासाची साधनं मिळवणं, 2 मिळालेल्या साधनांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणं, 3 हस्तलिखिते जुने ग्रंथ यांचं जतन करणं, 4 पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई करून त्या प्रदर्शित करणं आणि 5 या सर्व कृती करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण घेणं. आता इतिहासाच्या साधनांच्या बाबतीत कोणती कृती करता येईल आणि त्यासाठी कोणतं प्रशिक्षण आवश्यक आहे हे आपण अभ्यासूया. इतिहासाची साधनं प्रामुख्याने 3, 1 मौखिक साधने, 2 लिखित साधने आणि 3 भौतिक साधने. आता या साधनांच्या बाबतीत कोणती कृती करता येईल आणि त्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण कोणतं पहा. तर 1 मौखिक साधने, याबाबत कोणती कृती करता येईल, तर लोकपरंपरेतील गीते, कहाण्या यांचं संकलन, साहित्याचं वर्गीकरण, विश्लेषण, अन्वय अर्थ लावणं आणि मौखिक साहित्य प्रकाशित करणं, ह्या कृती करता येतील. मग त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण कोणतं आहे, तर समाजशास्त्र आणि सामाजिक मानवशास्त्र, मिथके आणि भाषाशास्त्र, ग्रंथालय व्यवस्थापन आणि संशोधनपर लेख, इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती, हे उपयुक्त प्रशिक्षण कृती करण्यासाठी आवश्यक आहे. दुसरा प्रकार आहे लिखित साधने. आता यामध्ये कोणती कृती करता येईल, तर ताम्रपट, दप्तर, पत्र, हस्तलिखिते, ग्रंथ हे जे दस्तऐवज आहे त्यांचं संकलन, संपादन, साधनांचं संवर्धन आणि हे संवर्धन करण्यासाठी सफाई आणि रासायनिक प्रक्रिया करणं, दस्तऐवजाचं ऐतिहासिक मूल्य निश्चित करणं, दस्तऐवज प्रदर्शित करणं आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणं, ह्या कृती करता येतील. त्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण विविध प्राचीन लिप्यांचे ज्ञान मिळवणे, चित्र आणि शिल्पशैलीचं ज्ञान मिळवणं, कागदांचा प्रकार, शाई, रंग याची माहिती मिळवणं, कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड, धातू याची माहिती मिळवणं, दस्तऐवजाची साफसफाई, रासायनिक प्रक्रियांची माहिती करून घेणं, संग्रहालयातील दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान मिळवणं, इतिहासकालीन समाजरचना, परंपरा, संस्कृती, शासन व्यवस्था यांची माहिती मिळवणं, संशोधनपर लेखांची माहिती ज्ञात करून घेणं, हे प्रशिक्षण उपयुक्त ठरतं. तिसरा प्रकार आहे भौतिक साधनं. आता या भौतिक साधनांच्या बाबतीत करावयाच्या कृती कोणत्या, तर पुरावस्तूंचं संकलन, वर्गीकरण, सूचीकरण, संवर्धनासाठी सफाई, रासायनिक प्रक्रिया करणं, निवडक पुरावस्तू प्रदर्शित करणं, पुरावस्तू संबंधीचे संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणं, वनस्पती, प्राणी यांच्या अश्मीभूत अवशेषांचं वर्गीकरण करून सूची तयार करणं, निवडक जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणं. आता यासाठी उपयुक्त प्रशिक्षण, तर पुरातत्वीय अभ्यास पद्धती, सिद्धांत, प्राचीन संस्कृतींचा परिचय करून घेणं, पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेला दगड, धातू, चिकणमाती यांचे स्रोत व वैशिष्ट्यांचे ज्ञान आत्मसात करणे, त्यांची सफाई व रासायनिक प्रक्रियांची माहिती घेणे, विविध कलाशैलींचे ज्ञान मिळवणे, पुरावस्तू व जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचे ज्ञान आत्मसात करणे, पुरावस्तूंचे प्रदर्शन, व्यवस्थापन यांची माहिती घेणं, हे प्रशिक्षण
अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. आता काही नावाजलेली संग्रहालय आहेत जगातली, त्याची माहिती आपण घेऊया. एक लूव्र संग्रहालय हे फ्रान्समधले पॅरिस या ठिकाणी आहे. त्याची स्थापना 18व्या शतकात झालेली आहे. फ्रेंच राज्यघराण्याने आपल्या कलावस्तू इथे जमा केल्या. नेपोलियन बोनापार्ट याने परदेशातून आणलेल्या कलावस्तू इथे ठेवलेल्या आहेत. प्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो दी विंची यांचे मोनालिसाचे चित्र इथं आहे. आणि विशेष म्हणजे सध्या 3,80,000हून अधिक कलावस्तू या फ्रान्समधल्या पॅरिस या ठिकाणी असणाऱ्या लूव्र संग्रहालयामध्ये आहेत. हे अत्यंत सुप्रसिद्ध असं संग्रहालय मानलं जातं. दुसरं संग्रहालय आहे ते ब्रिटिश संग्रहालय आहे. इंग्लंडमधल्या लंडन या ठिकाणी आहे. हे देखील 18व्या शतकातलंच आहे. सर हॅन्स स्लोअन या निसर्गशास्त्रज्ञाने दिलेल्या 71,000 वस्तू या संग्रहालयात आहेत. अनेक ग्रंथ, चित्र, वनस्पतींचे नमुने यांचा समावेश त्यात आहे. वसाहतींमधून मिळवलेल्या कला वस्तूंमुळे वस्तूंची संख्या तर वाढली आणि विशेष म्हणजे या ब्रिटिश संग्रहालयामध्ये सध्या 80 लाख वस्तू संग्रहित आहेत. तिसरं संग्रहालय आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन या ठिकाणी आहे. याची स्थापना इसवी सन 1846 मध्ये झाली. स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेने याचं व्यवस्थापन केलेलं आहे. नैसर्गिक संग्रहालय आहे ते. वनस्पती, प्राणी, मानव यांचे अवशेष, त्याचबरोबर खनिजे, दगड यांचे अश्मीभूत अवशेष या संग्रहालयामध्ये आहेत. आणि 12 कोटीहून अधिक पुरावस्तूंचे नमुने यात संग्रहित आहेत. आता भारतामध्ये काही प्रसिद्ध संग्रहालय आहेत. उदाहरणार्थ कोलकाता या ठिकाणी असणारं इंडियन म्युझियम, दिल्ली या ठिकाणी असणारं नॅशनल म्युझियम, मुंबई या ठिकाणी असणारं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, हैदराबाद या ठिकाणी असणारं सालार जंग म्युझियम, अहमदाबाद या ठिकाणी असणारं द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्सटाईल्स ही भारतातली प्रसिद्ध संग्रहालय आहेत. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे 1814 मध्ये कोलकाता येथे भारतातलं पहिलं भारतीय संग्रहालय स्थापन झालं. इसवी सन 1851 मध्ये चेन्नई या ठिकाणी गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातलं दुसरं संग्रहालय स्थापन झालं. 1949 साली दिल्ली येथे राष्ट्रीय वस्तू संग्रहालय स्थापन झालं. आता या संग्रहालय शास्त्रावर आधारित काही पदविका अभ्यासक्रम, त्यांच्या संस्था आणि विद्यापीठे सुद्धा अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, वडोदरा म्हणजे बडोदा या ठिकाणी महाराज सयाजीराव विद्यापीठ, कोलकाता या ठिकाणी कोलकाता विद्यापीठ, वाराणसी या ठिकाणी बनारस हिंदू विद्यापीठ, अलीगड या ठिकाणी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि ग्वालियर या ठिकाणी जिवाजी विद्यापीठ असे पदविका अभ्यासक्रम राबवणाऱ्या ही संस्था किंवा विद्यापीठ आपल्या भारतामध्ये आहेत. आता एक मुद्दा आपण अभ्यासूया आणि थांबूया. उर्वरित भाग आपण पुढच्या तासाला बघूया. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहे. प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ मुंबईतील प्रतिष्ठित नागरिकांनी एका संग्रहालयाच्या स्थापनेचा निर्णय घेतला. नोव्हेंबर 1905 साली पायाभरणी झालेली इमारत 1922 पर्यंत ती पूर्ण झाली.
प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे त्याला नाव देण्यात आले आणि इसवी सन 1998 मध्ये या संग्रहालयाचं पुनर्नामकरण झालं आणि ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असं देण्यात आलं. इंडो गॉथिक शैलीत बांधलेल्या या इमारतीला पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आला. या संग्रहालयात कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास असे 3 विभाग असून सुमारे 50,000 पुरावस्तू संग्रहित आहेत. एवढं वैशिष्ट्यपूर्ण मुंबई या ठिकाणी असणारं हे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे. तर मित्रांनो, काय अभ्यासलं आपण? तर जगामध्ये असणारे सर्वश्रेष्ठ पाश्चात्य संग्रहालय कुठली कुठली आहेत? तर फ्रान्समध्ये असणारं लुव्र संग्रहालय, इंग्लंडमध्ये असणारं ब्रिटिश संग्रहालय, अमेरिकेमध्ये असणारं नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. या पाश्चात्य संग्रहालयाबरोबर भारतामध्ये असणारी संग्रहालय कुठली? तर कोलकाता, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद या ठिकाणी असणारी ही संग्रहालय, त्याचा आपण अभ्यास केला. आणि त्याचबरोबर मौखिक साधने, लिखित साधने आणि भौतिक साधने याबाबत करावयाच्या कृती आणि त्यासाठी आवश्यक असणारं उपयुक्त प्रशिक्षण याचा आपण अभ्यास केला. उर्वरित भाग आपण पुढच्या तासाला बघूया. तुम्ही हा झालेला भाग सूक्ष्म पद्धतीने वाचा, त्याचे मुद्दे काढा आणि त्याच्यावर आधारित प्रश्न तयार करा. हा झालेला भाग अभ्यासून